आता केमो त्याने घेतलेले आहेत, त्याचं परत रिकरन्स आहे. खरं सांगायला म्हटलं तर ही जी काही सर्जरी, रेडिएशन, केमो एक प्रयत्न आहे. पूर्ण त्याच्यामध्ये आतापर्यंतच कॅन्सरवर ही ट्रीटमेंट नाही आहे जगामध्ये. इस्टॅब्लिश ट्रीटमेंट हा आजार दिला, केमो दिला आणि हे पूर्ण कमी होतं असं नाही आहे. एक त्यातला एक प्रयत्न आहे. त्या मानाने जर जे आहे हर्बल ट्रीटमेंटमध्ये जे अगदी फर्स्ट आणि सेकंड स्टेजवर जर ट्रीटमेंट केली तर त्याचा परिणाम 4 पट चांगला असतो. अच्छा. जो काही केमोचा परिणाम, जो काही रेडिएशनचा प्रमाण, जो काही सर्जरीचा, त्याच्यापेक्षा 4 टाइम्स बेटर ट्रीटमेंट ह्या हर्बल ट्रीटमेंटमध्ये आहे. त्यामुळे आमच्याकडे बरेच पेशंट जे आहेत, फॅमिली मेडिकल बॅकग्राऊंड ज्यांच्याकडे आहे, एखादा डॉक्टर आहे, डॉक्टरच्या रिलेटिव्हजला झाला, एखादा रिसर्च लॅबोरेटरीमध्ये काम करतो त्याच्या रिलेटिव्हजला झाला, असे पेशंट आमच्याकडे नंबर ऑफ पेशंट त्यांचे जास्त आहेत. कारण त्यांना त्या आजाराची पूर्ण कल्पना असते. केमोचा काय परिणाम होतो, चांगला काय होतो, वाईट काय होतो, त्याचा मर्यादित किती परिणाम होतो, त्याची क्षमता काय आहे, काय किती फायदा होतो ह्याची पूर्ण जाणीव असते. सर्जरीची ट्रीट पण सामान्य माणसाला ह्याची नसते. त्यामुळे हे जरी सर्जरी करो, केमो करो, रेडिएशन ह्याचा एक मर्यादित परिणाम आहे. याने पूर्ण कमी होतो हा आजार चुकीचा आहे. पूर्ण कमी होतो त्यामुळे तो रिकरन्स हा परत परत होतच असतो. 5 वर्षात पूर्ण शरीरामध्ये पसरणारे पेशंट येत असतात. कारण तो स्टेज 4ला गेलेले असते. तेही समजून घेण्यासाठी, योग्य ट्रीटमेंट करण्यासाठी फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज ही अतिशय चांगली आहे. त्या स्टेज आपण समजून घेऊ. चालेल सर, कारण हे अतिशय महत्त्वाचे आहे की प्रत्येक स्टेजला आपण वेळी जर सावध झालं तरच आपण ट्रीटमेंटला योग्य तो प्रतिसाद देऊ शकतो. खरं. आता ही फर्स्ट स्टेजमध्ये आपल्याला इथे हे एक्झिला किंवा आर्म ज्याला म्हणतात, काखेत ज्याला म्हणतात, इथे थोडीशी छोटीशी 1, 2, 3 गाठी दिसतात. आणि इथे या ब्रेस्टमध्ये एक छोटी गाठ असते 2 सेंटीमीटरपेक्षा कमी, म्हणजे चण्याची किंवा एखादा शेंगदाणा जसा असेल त्या साईजची गाठ निर्माण झालेली असते. ही गाठ जर लक्षात आली, ह्या दोन्हीपैकी कुठली, इथे होऊ शकते, इथे होऊ शकते, ही जर लक्षात आली तर आपल्याला त्याची एक फर्स्ट स्टेज आहे असं समजायचं. मग ही कशी लक्षात येते? हाताने साधारण लक्षात येते, पण मॅमोग्राम करण्याने लक्षात येते किंवा अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करण्याने लक्षात येते. आणि ही गाठ झाली आणि शारीरिक बाकीचे बदल झाले, जसं वजन कमी झालं, भूक कमी झाली, माझं एक महिन्यामध्ये विदाऊट काही कारण न करता, म्हणजे एक्सरसाइज न करता वगैरे कमी झालं, तर समजायचं की आपल्याला कुठेतरी प्रॉब्लेम आहे, तो डिटेक्ट केला पाहिजे. मग इथे तज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आता त्यानंतर दुसरी स्टेज, सेकंड स्टेजमध्ये काय होतं, ही जी छोटी गाठ आहे ती मोठी झालेली आहे. जी 2 सेंटीमीटरची होती ते 5 सेंटीमीटरमध्ये, जी चण्यासारखी गाठ होती ते त्याच्यापेक्षा एक आवळा किंवा अशी सुपारी अशी गाठ झालेली असते. किंवा दुसरं इथे जे आर्म आहे, एक्झिला आहे, तिथे पण गाठी 2च्या ऐवजी 3 झालेल्या असतात. हे पहा, ही इथे गाठ दिसते, इथे मोठी गाठ दिसते. तर त्या गाठीचा आकारमान वाढणे आणि आजूबाजूला थोडीशी पसरणे हे सेकंड स्टेज आहे. ओके सर, या फर्स्ट स्टेजमध्ये सेकंड स्टेजमध्ये जाण्यासाठी साधारण किती कालावधी लागत असतो? नाही, कालावधी तोच, ह्या आजारामध्ये तोच वैशिष्ट्य आहे, महत्त्वाचं फार वैशिष्ट्य. तेच मला कारण हा अतिशय फास्ट स्पीडने वाढणारा आहे. डायबिटीस 5 वर्षापासून 10 वर्षापासून लक्षात नाही, ब्लड प्रेशर 6 महिने लक्षातच येत नाही, किंवा बाकीचा कुठलाही टीबी 6 महिने लक्षातच येत नाही, असे आजार आहेत. पण हा मात्र 1 महिन्यात 2 महिन्यात त्याचं सगळं संपून जात. मैत्रिणींनी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, हे अशा प्रकारच्या काही गाठी तुम्हाला जर आढळून आल्या तर तुम्ही वेळी सावध व्हा आणि स्वतःची चाचपणी करणं हे अतिशय आवश्यक आहे. अशा बऱ्याच गोष्टींची आपण माहिती करून घेऊया. आपण वेळ झाली एका ब्रेकची, घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत की कॅन्सर विरुद्ध आपण लढा कसा द्यायचा. त्याच्यातच ब्रेस्ट कॅन्सर जर कुठल्याही स्त्रीला झाला असेल, स्त्रीला होतोच, पण ह्या बरोबरीने पुरुषांना होण्याचं प्रमाण देखील 1% इतकं आहे. तर सगळ्यांनीच या गोष्टीची सतर्कता आहे ती जाणून घेतली पाहिजे. आणि नेमकं ब्रेस्ट कॅन्सरमध्ये काय होतं ह्याबद्दल आपण जाणून घेत आहोत. आपल्याबरोबर आहे डॉक्टर व्यंकटेश जोशी. आतापर्यंत सरांनी 2 स्टेजेस आपल्याला सांगितल्या. पुढच्या ज्या 3री आणि 4थी स्टेज असते त्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या असतात, त्या सर सांगता का? थर्ड स्टेजमध्ये होतं काय असतं, पूर्वी जी छोटी गाठ असते ती ब्रेस्ट मर्यादित असते, पण ते ब्रेस्टच्या खाली ज्या पेशी असतात, पेशीच्या खाली हाडं असतात, बोन असतात,
तिथपर्यंत ती डीप गेलेली असते. त्यामुळे इथे गाठ मोठी झालेली असते आणि त्याच्या आजूबाजूचे जे बोन आहे, ज्या रिब्स असतात किंवा त्यामध्ये डीप पेनिट्रेट केलेले असते किंवा अशी ही थर्ड स्टेज आहे. आणि चौथी स्टेज जी आहे पूर्ण बॉडीमध्ये पसरलेली आहे. अरे बापरे. मग त्या बोनमध्ये पसरलेले असते, लिव्हरमध्ये फिरले असते, ब्रेनमध्ये गेलेले असते, कुठे म्हणजे शरीरामध्ये पूर्ण शरीरात स्प्रेड होणे. आणि अशा वेळेस जर कोणी ट्रीटमेंट करत असेल किंवा कुठलीही जरी ट्रीटमेंट असेल त्याला एक लिमिट आहे. अशा वेळेस बऱ्याच वेळेस आमच्याकडे पेशंट येत असतात. आणि आता हर्बल ट्रीटमेंटने काही जादू तर होणं शक्यच नाही, कारण सिस्टीम अपडेट होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये जर ट्रीटमेंट केली तर डेफिनेट चांगला रिझल्ट मिळतो आणि त्याचा रिकरन्स जो आहे तो मिळत नाही. तर अशी ही होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंट जी आहे, शेवटी ही सुद्धा जादू नाही, होलिस्टिक एक दृष्टिकोन आहे. दृष्टिकोन म्हणजे आपला जसा ब्रेस्ट आहे, ब्रेस्टचा कॅन्सर झाला, ब्रेस्ट काढून टाकलं, पण तेवढा पुरतं नाही. आजार हा पूर्ण सिस्टीमचा आजार असतो. ब्रेस्ट काढून टाकणं एक टेम्पररी सोल्युशन झालेलं आहे, कारण सेल जे निर्माण होतात बॉडीमधल्या सगळ्या सिस्टीम खराब झाल्यामुळे सेल निर्माण होत असतात. प्रवृत्ती असते आपल्या शरीराची, शरीराची प्रवृत्ती म्हणा, त्याला यंत्रणा म्हणा, ती चेंज झाली पाहिजे. बरोबर. ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय होत नाही. ब्रेस्ट काढून टाकणं एक टेम्पररी सोल्युशन झालेलं आहे ब्रेस्टमध्ये एक जी. त्यामुळे सगळ्या शरीराचा विचार करणं महत्त्वाचं आहे, सगळ्या सिस्टीमचा विचार करणं आवश्यक आहे. तर होलिस्टिकमध्ये काय होतं, संपूर्ण शरीराचा मनाचा एकत्र विचार केला जातो. जरी तो ब्रेस्ट कॅन्सर असेल, ब्रेस्टचा जरी विचार होतो, त्या कॅन्सरचा विचार होतोच, पण केवळ ब्रेस्टचा आणि कॅन्सरचा विचार करून नाही, पूर्ण सिस्टीम, पूर्ण शरीर, त्याचं मन, सगळ्यांचा एकत्र विचार करून, कॉम्प्रिहेन्सिव्ह ज्याला म्हणतात, की सगळं एकत्र विचार करून जी ट्रीटमेंट केल्या जाते त्यालाच होलिस्टिक म्हणतात. आणि होलिस्टिक ट्रीटमेंटमध्ये दुसरा जो आहे की हर्बल ट्रीटमेंटचा वापर केला जातो. हर्बल ट्रीटमेंटमध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे की अनेक वनस्पती आहेत. मी म्हणत नाही मी 5 असतील 10, असंख्य वनस्पती आहेत. ज्या काही केमिकल्स आहेत, त्या केमिकल्स ज्या काही मॉलिक्युल्स इन्ग्रेडियंट, एक लिमिटेशन आहे, 2, 4, 5, 10. पण त्या तुलनेत हर्बलमध्ये अनेक औषधी आहेत. आणि एका वनस्पतीमध्ये कितीतरी इन्ग्रेडियंट्स असतात. त्या इन्ग्रेडियंट्स फाइंड आउट करून त्याच्यापासून व्यवस्थित औषध बनवणे, ती हर्बल ट्रीटमेंट आम्ही त्या पद्धतीने करतो. त्यामुळे त्याचा परिणाम खात्रीदायक आणि इफेक्टिव्ह ठरत असतो. पूर्वी कसं, पूर्वीचा काळ वेगळा होता. 20 वर्ष 100 वर्षापूर्वी काळ वेगळा होता. यांत्रिकीकरण नव्हतं, अवेलेबिलिटी नव्हती. त्यामुळे जवळपासच्या ज्या वनस्पती त्या आणायच्या आणि डायरेक्ट पेशंटला द्यायच्या. पण त्या एका वनस्पतीमध्ये अनेक औषधी आहेत. त्या अनेक औषधीमधलं कुठलं गुणकारी औषध आहे ते ओळखून जर औषध बनवलं तर ते होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंट. तिसरी ट्रीटमेंट जी महत्त्वाची आहे की कुठलंही औषध घ्या, XYZ, ॲलोपॅथिक घ्या, होमिओपॅथिक घ्या आणि आयुर्वेदिक घ्या किंवा हर्बल घ्या, त्याची एक मर्यादा आहे. त्याचा एक 20, 25, 50% मी म्हणेल, जास्तीत जास्त 50%पर्यंत काम करेल. पण जोपर्यंत मधली सिस्टीम त्याची चांगली होणार नाही, मधलं हार्ट चांगलं होणार नाही, लिव्हर चांगलं होणार नाही, किडनी चांगली होणार नाही, मधली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होणार नाही, तोपर्यंत त्याची ट्रीटमेंट काहीच होत नाही. आणि त्या सिस्टीम चांगल्या करण्यासाठी आमच्याकडे जे आहेत पंचकर्म ट्रीटमेंटचा चांगला वापर केला जातो. पंचकर्म ट्रीटमेंटने काय होतं की 2 गोष्टी महत्त्वाच्या घडतात. बॉडीमधले जे टॉक्सिन्स आहेत, वेस्ट प्रॉडक्ट आहेत, ते निघून जातात. त्यातल्या कुठलीही सिस्टीम चांगली काम करण्यासाठी ती चांगली पाहिजे. मधले जे हार्डल्स कमी झाले पाहिजे, मधल्या अडथळा कमी झाले पाहिजे. सिस्टीम हे निसर्गातच दिलेले आहे, नैसर्गिक आहे, ते काम करणारच आहे, काम करायलाच दिलेले आहे. पण त्याला कोणी अडथळा करत असेल तर तो अडथळा निघाला पाहिजे. त्यातले टॉक्सिन्स निघाले की सिस्टीम चांगली करते. आणि दुसरी मधली सिस्टीम, जसं एखाद्या गाडीला एक सर्व्हिसिंग लागतं, तसं एक पंचकर्म म्हणजे थोडक्यात म्हणजे सर्व्हिसिंग आहे. पंचकर्म म्हणजे 5 प्रोसेस आहेत, पण आवश्यकतेनुसार करता येतात. ह्या पंचकर्म ट्रीटमेंटचा वापर आणि होलिस्टिक दृष्टिकोन आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून जर हर्बल मेडिसिन दिली तर त्या आमचा जो अनुभव आहे, कोल्डपासून कॅन्सरपर्यंत कुठलीही ट्रीटमेंट फक्त ती वेळेवर केली पाहिजे. बरोबर. वेळेवर न करता जर लेट करत असाल तरी सुद्धा ते शेवटी मग हर्बल ट्रीटमेंट असो किंवा केमो असो, मर्यादा तर आहेच. मर्यादा आहेच. नक्कीच. सर, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली, तर जाता जाता तुम्ही सगळ्या आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला देऊ इच्छिता की समजा जर आपल्याला कॅन्सर विरुद्ध या ब्रेस्ट कॅन्सर विरुद्ध लढा द्यायचा असेल तर तो आपण कुठल्या पद्धतीने दिला पाहिजे आणि कसं त्याला घेतलं पाहिजे?
ब्रेस्ट कॅन्सर, कुठलाही कॅन्सर होताना, कॅन्सर लढा होत असताना 2 गोष्टींनी केल्या पाहिजे की सगळ्या ऑप्शन्स एक्सप्लोर करून पाहायला पाहिजेत. एखाद्याने केमो सांगितले असेल, एखाद्याने हर्बल ट्रीटमेंट सांगितले असेल आणि ते जागरूकतेने केलं पाहिजे. नुसतंच एखादी जादू करतो किंवा अशा बऱ्याच वेळा असं आमच्याकडे पेशंट येतात की ह्या बाबाकडे गेलं, त्या बाबाकडे गेलं, असं झालं तसं झालं. पण त्याच्यासाठी सायंटिफिक ट्रीटमेंट जी आहे, जसं एखादा पेट स्कॅन आहे किंवा ब्लड टेस्ट आहे, सोनोग्राफी आहे, ह्या पिरियडिकल टेस्ट केल्याच पाहिजे. दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी त्या टेस्ट करून कुठली ट्रीटमेंट घ्या, कुणाची घ्या, ती एक त्यांनी डोक्यात ठेवलं पाहिजे. की आता मागे प्रश्न विचारला त्यांनी 2 वर्ष काहीच केलं नाही, हे सुद्धा डॉक्टर पेशंटचंच नुकसान आहे. जर त्यांनी 3-3, 6-6 महिन्यांनी चेक केलं असतं, डॉक्टरकडे गेलं असतं, ते वेळोवेळी चेक करावं आणि ज्या बेस्ट पॉसिबिलिटी त्या डाएट एक्सरसाइज चांगला घ्यावा, मग कुठलाही कॅन्सर असो तो आपोआप कमी होत असतो. कारण कमी करणं हा निसर्गाचा धर्म आहे. कमी करण्यासाठी बॉडीमध्येच मोठा डॉक्टर आहे, आम्ही काहीच नाही. बरोबर. आणि सर, हे अतिशय महत्त्वाचं आहे की जे काही आपण करू ते केवळ आपल्याच हातात असतं. जर आपण आपला योग्य व्यायाम, योग्य आहार आणि आपली जी योग्य दिनचर्या आहे ती जर व्यवस्थित ठेवली तर कुठलाही कॅन्सर विरुद्ध लढा देण्यासाठी आपण समर्थ असू. मैत्रिणींनो, आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.